छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेचा शुभारंभ 5 दिवसांच्या या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेटी देता येणार। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांच्या एका लग्न समारंभामध्ये भेटी, सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंची भेट, बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊतांची उपस्थिती, जोरात हात मिळवूया, नेत्यांमध्ये संवाद। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासून प्रयत्न, माझे यावेळेस दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्र गिळायला निघाला, बदल घडवला पाहिजे, महाराष्ट्र हितासाठी लढणारे पक्ष एकत्र येणं गरजेचं, मनसेसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, ठाण्यामध्ये 5,000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार, कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा, धाराशिव डीपीडीसीमधील कामांच्या स्थगितीवर बोलताना राणेंचा घणाघात। आमदार निलेश राणेंकडून भाऊ नितेश राणेंना दिलेल्या सल्ल्याची पोस्ट डिलीट, आपण माहितीमध्ये आहोत, नितेश राणेंनी जपून बोलावं, शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यानंतर निलेश राणेंनी दिला होता सल्ला। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखानं उत्तर, जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात, महाराष्ट्र निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। चंद्रपूरमधील बल्लारपूर जवळील टोल नाक्यावर हिट अँड रनची घटना, मुजोर पिकअप चालकानं टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला चिरडलं, फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू। पुण्याच्या हिंजवडीमध्ये मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप, साचलेल्या पाण्यातून बस वाट काढताना व्हिडिओ व्हायरल, पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन नसल्याचा आरोप। सांगली, जालना, छत्रपती संभाजीनगरसह राज्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, ओढ्यावरील रस्ते जलमय, नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास, तर काही ठिकाणी घराचे आणि शाळेचे पत्रे उडाल्याच्या घटना। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताऱ्याला, मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनकडे जबाबदारी, तब्बल 32 वर्षांनी मिळाला मान। महाराष्ट्रामध्ये 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यामध्ये सर्वाधिक 39, मुंबईमध्ये 25 बाधित रुग्ण, तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 607 वर। 22 वर्षीय कार्लोस अल्काराज सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचा विजेता, अंतिम सामन्यामध्ये इटलीच्या यानिक सिन्नरचा पराभव, फ्रेंच ओपनचं एकेरीमध्ये विजेतेपद राखणारा अल्काराज तिसरा पुरुष टेनिसपटू।